नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. त्या मुलाची निर्गुण हत्या झाली, खून झाला. या घटनेला आता एक महिना उलटून गेलेला आहे. तरी पण जे मुख्य आरोपी ते धरले गेलेत, पण या आरोपीचे मागे जे संघटित गुन्हेगार आहेत, ज्या टोळीत हे गुन्हेगार काम करतात, हे टोळ्या अजून पण मुख्य आरोपी बाहेर फिरतायत. यांच्या टोळ्या बाहेर फिरतात. अजून गावामध्ये यांची गुन्हेगारी चालूच आहे. या गुन्हेगारीला कधी आळा बसणार? प्रशासक अजून कधी निर्णय घेणार? त्याच्यामुळं येत्या 15 तारखेला 10:10 आम्ही गांधी पुतळा या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसणार आहोत. श्रीरामपुरातून ही गुन्हेगारी, ही संघटित गुन्हेगारी ही कायमस्वरूपी या ठिकाणी बंद व्हायला पाहिजे. प्रशासनाने या गुंडांना मोका लावला पाहिजे. यांचं एन्काउंटर झालं पाहिजे. जे गावामध्ये जे गँग फिरतात, हे बेग गँग असेल, जेदे गँग असेल, या ज्या टोळ्या आहेत या संपून टाकल्या पाहिजे. श्रीराम सेवा संघाच्या नावाच्या खाली हे गुंडांच्या टोळ्या चालवतात, हे लोकांना कळलं पाहिजे. ही संघटना बंद झाली पाहिजे. श्रीरामाच्या नावाने जी संघटना चालवतात, हे श्रीरामाच्या नावाला बदनाम करतात हे लोक, आणि या नावाखाली गुंडगिरी करतात. हे या शहरातल्या मुलींना त्रास देतात, महिलांना त्रास देतात, मंगळसूत्र चोर, मुलींना पळून ने, अनेक गुन्हे या गुन्हेगारांवर आहेत. आणि आता हे आपल्या घरापर्यंत, खुनापर्यंत पोहोचलेले. आज माझा मुलगा गेला, अजून उद्या कोणाचा मुलगा जाऊ नये. या शहरामध्ये शांतता लावावी, यासाठी आम्ही 15 तारखेला उपोषणाला बसतो. धरणे आंदोलन करायचं उद्दिष्ट आहे की श्रीरामपूर हे गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे. 15 तारखेला आपण धरणे आंदोलनासाठी गांधी पुतळ्यासमोर 10:10 बसणार आहे. त्याचं उद्दिष्टच आहे की श्रीरामपूर हा गुन्हेगार मुक्त झाला पाहिजे. जी गुन्हेगारी वाढलेली, जी सरेद गुन्हेगार गावात फिरत आहेत, ते आटोक्यात आले पाहिजे आणि गुन्हेगार हद्दपार झाले पाहिजे श्रीरामपूरमधून. त्याच्या मागचं उद्दिष्ट तोच आहे. आणि जे घटना आमच्या घरात घडली, दुर्दैवी घटना आहे की आमचा एक करता मुलगा गेलेला आहे. जो जर एखाद्या नेत्याच्या घरात, एखाद्या गुंडाच्या घरात जर त्याचा मुलगा गेला, त्याची भावना काय असती, ती भावना आमची आहे. आम्ही त्या भावनेने बोलतो आहे की बाबा ह्या गुन्हेगाराला मोका का लावून त्यांच्या प्रॉपर्टी सीज कराव्या, आणि परत ह्या ज्या 15 ते 20-22 वर्षाचे मुलं आहेत त्यांना यांनी जे गुन्हेगार करायला लावलेले ते कुटुंब सुद्धा वाचलं पाहिजे. हे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे. पोरांना हाताशी धरून मोठे मोठे गुन्हे करतात हे लोक, आणि त्यांना आपण म्हणतो बाल गुन्हा किंवा तो कोणता गुन्हा आहे त्या मुलाकडून करून घ्यायचा आणि त्या मुलांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. हा जो प्रकार चालू झालेला आहे नवीन क्राईम मध्ये, हा प्रकार सुद्धा बंद झाला पाहिजे. आणि व्यापाऱ्यांना, इथं असलेल्या लोकांना, नोकरदार वर्गाला निवांत राहता आलं पाहिजे श्रीरामपूरमध्ये. म्हणून आमची ही कळकळीची विनंती, म्हणून आम्ही धरणे आंदोलन बसत आहे की ही या संघटनेवर मोका का लावून संघटनाच पूर्ण हद्दपार करून गुन्हेगार हद्दपार झाले पाहिजे. ही आमची दुबई कुटुंबाची विनंती आहे. मुलगा गेलेला आहे, तो येणार नाही, पण हे गुन्हेगारी तर संपली पाहिजे. आणि 15 ऑगस्टला भारत जसा स्वतंत्र झाला आहे तसा ह्या श्रीरामपूर त्या दिवशीपासून गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे. हा त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. ह्याच्यासाठी सकल श्रीरामपूरकर, सर्व पत्रकार मित्र, आमचे सर्व मित्र, सर्व व्यापारी बंधू आमच्याबरोबर आहेत. आम्ही त्यासाठी आज म्हणजे 15 तारखेला धरणे आंदोलनासाठी बसणार आहे. एवढा मोठा गुन्हा घडून सुद्धा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या लोकांनी श्रीरामपूरची अजिबात दखल घेतलेली नाहीये. श्रीरामपूर 4 दिवस सलग बंद होतं. एकही दुकान या ठिकाणी उघडं नव्हतं. लोकांना पाणी प्यायला सुद्धा पुढे भेटत नव्हतं. इतकं तीव्र आंदोलन करून सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय करतायत? का श्रीरामपूरची दखल घेतली जात नाही? या गुन्हेगारांच्या पाठीशी हे राज्यकर्ते आहेत का काय? आम्हाला तर शंका आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा वरद असतंय. यांना गुंडांची गरज आहे का? म्हणजे तुम्ही व्यापाऱ्याच्या पोरांना मारा, हिंदूच्या पोरांना मारा, असं त्यांना संदेश देताय तुम्ही. आज जे चाललंय हे तुम्ही संदेश देताय की व्यापाऱ्यांना, हिंदूंना मारा. याचा मागचा उद्देश तोच आहे. का नाही तुम्ही यांच्यावर कारवाई करत? का बरं यांनी मोकायला 1 महिना लागला तुम्हाला हे कारवाई करायला? असं काय आहे यांच्यामध्ये? हिंदू आहे, आम्ही हिंदू आहे ना, आम्ही व्यापारी, आम्ही टॅक्स पेअर आहे, आम्ही टॅक्स पे करतो. आम्हाला काय संरक्षण दिलं? सरळ लोकांनी मारून जायचं, दिवसा ढोळे मारायचं, मक्तेदारी झालेली, गुन्हेगारी वाढलेली आहे. कोणी कोणाला घाबरत नाही. हीच घटना जर एखाद्या मंत्र्याच्या घरात, हीच घटना एखाद्या गुन्हेगार घडला, काय केलं असतं त्यांनी? महाराष्ट्र उलता करून ठेवला असतं त्यांनी. म्हणजे काय एखाद्या जीवाची किंमत नाही इथं कोणी कोणाला मारून जायचं. ह्या गावचे, राज्याचे प्रमुख आहे तुम्ही, गृहमंत्री आहे तुम्ही, लक्ष घातलं पाहिजे, यायला पाहिजे होतं तुम्ही. श्रीरामपूर 4 दिवस कोट्या रुपयाचं नुकसान झालेले. कोर्ट बसून सगळं दुकानं, व्यापारी, पोस्ट, रेल्वे सगळं काही बंद होतं. का नाही आले इथं? का नाही दखल घेतली? आम्ही पालकमंत्र्याच्या निमित्ताने त्यांना निरोप पाठवला. पालकमंत्री येऊन गेले. पालकमंत्र्याच्या निमित्ताने मी सांगतो तुम्हाला, त्यांच्या वतीने सांगतो की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही इथं लक्ष घाला. या इथं एका करता मुलगा गेलेला आहे ना. एवढी मोठी घटना होऊन सुद्धा महिनाभर झालं तर अनेक घटना श्रीरामपुरात चालूच आहे. अजून हे घटना थांबायची वेळ नावच घेत नाहीये. काल नगरला झालेल्या हत्येमध्ये, काल जे एवढी हिंमत या मुलांना कुठे येऊ राहिली? यांना नक्कीच कोणाच तरी राज्यकर्त्यांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय हे सागर बेग हा शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये काम करतो. मग शिंदेचा पाठिंबा आहे काय? शिंदेना भेटायला आम्हाला आमच्या मुलाची किंमत नाही काही, जीवाची किंमत नाही तुमच्याकडे समाजामध्ये. तुम्हाला घालून राहिले यांना. नगरला काल जे हत्या झाली त्याच्यामध्ये श्रीरामपूरचा उल्लेख झाला की श्रीरामपूरचे लोक किती संघटित होऊन त्यांनी विरोध केला म्हणून. 4 दिवस श्रीरामपूर बंद म्हणजे
हे काय सामान्य काम नाही. श्रीरामपूर 4 दिवस म्हणजे कोटी रुपयाचं नुकसान झालं. हे केंद्रापर्यंत गेलेले, राज्यापर्यंत गेलेलं, मग का नाही आलं राज्य करता मोठा इथे येऊन का नाही भेटला? तुम्हाला जर असं जर जनतेला वाऱ्यावर सोडायचं असेल तर जाऊ दे, मरू दे. मग आज आमचा गेला, उद्या त्यांचं जाईल, जाऊ दे पोरं, मरू दे लोकांना. 4 दिवसात नुसतं दुकानच बंद नव्हते, बँका बंद होत्या, कोर्ट बंद होतं, सगळे प्रशासकीय सगळे कामं बंद होते. नुसतं गाव नव्हतं, या राज्याचे मुख्यमंत्री, प्रशासक कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांनी ताबडतोब ऍक्शन घेतली पाहिजे होती. आणि एन्काउंटरची ऑर्डर द्या ना तुम्ही. कशाला सांभाळायची? गुन्हेगार सांभाळायचे कायसाठी? परत दुसऱ्याला मारण्यासाठी का? परत सुटून यायचं दुसऱ्याला मारणार का? करा ना यांच्यावर ऍक्शन करा. पोलिसांना फ्री आणि द्या तुम्ही, देऊन टाका, एन्काउंटर करून टाका. काय 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 करत नाही, काय करणार आहे? एका टॅक्स भरणार आहे का? लाखो रुपये टॅक्स भरतो आम्ही, हे टॅक्स भरणार आहे, येणार परत गुन्हेगार करणार, कोणातरी परत गोळ्या घालणार आहे, मारणार. लोक काय चाललंय? कोणत्या दिशेला नेऊन चाललं महाराष्ट्र? हे गंभीर गोष्ट आहे आणि अतिशय गंभीर आहे. आमच्या घरात गेलेला आम्हाला त्याची तळतळ आहे. आम्हीच बोलू शकतोय की काय जाण्याचा काय त्रास असतो. त्यासाठी या टोळ्या बंद झाल्या पाहिजे. या टोळ्यांचे जे प्रमुख आहेत हे जेलमध्ये गेले पाहिजे, यांना मोका लागला पाहिजे आणि यांचे घर उद्ध्वस्त केले पाहिजे. श्रीरामपुरातली यांना गावाचे बाहेर काढलं पाहिजे, जिल्ह्याच्या बाहेर काढलं आम्ही पाहिजे. तुमच्या वतीने पालकमंत्रीला, पोलीस SP ला, महासंचालकाला, डिप्युटी IG DH सगळ्यांना तुमच्या मार्फत सांगतो आम्ही की यांच्यावर आहे ना मोठे सर्वच गुन्हेगार आहेत, याच्यावर मोठी कारवाई झाली पाहिजे ना. माझ्या मुलाला ज्यांनी मारलं तो जयदेचा मेव नाही. तो जयदे कोण आहे? हा सागर बेगचा भाऊ आहे, मावस भाऊ आहे. आणि हा जयदेचा बायकोच भाऊ आहे, ज्यांनी माझ्या मुलाची हत्या केली. नाही तर द्या आमच्या पोरगा आणून, द्या सगळ्यांना सोडून मुक्त करून टाका सगळं. द्या आमच्या पोरगा आणून, देता का आणून? तुम्हाला काय झालं गेलं विसरून जा, महिना झाला कोणी यायला तयार नाही, कोणी गंभीर दखल घ्यायला तयार नाही. द्या ना पोलिसांना फ्री आणि द्या. घरा म्हणा गोळ्या यांना घरात घुसून, घरातून बाहेर काढायचं सगळे. कोणाची जीवाची किंमत काय मला सांगा ना? जन्माला घालू शकता, मारू शकत नाही कोणी. हेच जर घटना एखाद्याच्या एखाद्या मोठ्या नेत्याच्या घरात काय झालं असते त्याचं, काहीच दखल घ्यायला तयार नाही कोणी. आम्ही एक नागरिक म्हणून, एक शुद्ध व्यापारी म्हणून बोलतोय आम्ही की आमचा मुलगा गेलेला आहे, हॉटेलमध्ये येऊन मारलेले. जर मुलगा परत येत असता आम्ही कशाला बोललो असतो? मुलगा येणार आहे का आमचा? मग हे परत घडू नये, परत हे गुन्हेगार होऊ नये कुठं, म्हणून हे बोलतोय आम्ही. आणि हा निरोप हा मुख्यमंत्रीपर्यंत, महासंचालकापर्यंत, पालकमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे की याच्यावर गंभीर दखल घ्या म्हणून. आज काल पण नगरमध्ये एक हत्या झालेली. काय प्रकार आहे हा? कुणी यायचं, कोणाच्या जीवर उठायचं, कुणी यायचं, कोणाला मारायचं? हे राज्यकर्त्यांचं काम आहे की तुम्ही त्या पोलिसांना फ्री हँड देऊन टाका, गोळ्या घालायला सांगा यांना सगळ्यांना, त्याशिवाय गुन्हेगारी बंद होणार नाही. म्हणजे जी घटना आज आमच्या घरात घडली, उद्या श्रीरामपूरच्या कोणत्या घरात ही घटना घडू नये, असं एवढा मोठा प्रसंग कोणावर येऊ नये. आमची जी तळतळ आहे हे सर्वांसाठी आहे. आम्ही महिना झालेला आमच्या मुलाला जाऊन आम्ही वाट बघतोय की शासन प्रशासन काय निर्णय घेणार. त्यासाठी आम्ही धरणे आंदोलनाला बसणार आहे 15 ऑगस्टला गांधी प्रतिष्ठानमध्ये 10 मिनिटांनी. आणि आम्ही ज्यावेळेस आमचा मुलगा हत्या झाली त्याच्यानंतर आम्ही त्यांची डेड बॉडी आम्ही पोलीस स्टेशनला नेली, तर आम्हाला SP ने IG ने आम्हाला लेखी दिलेले की त्यांना मोकाचा गुन्हा दाखल करू, त्यांच्यावर कारवाई करू म्हणून. आज 1 महिना होईल आमच्या याला. का नाही झाला? काय अडचण आहे तुम्हाला? काय नाही घेऊ शकत तुम्ही निर्णय? ते गुन्हेगार आहेत ना, ते कुठं स्वतंत्र सैनिक आहेत, ते कुठं व्यापारी आहेत, ते गुन्हेगार आहेत. गुन्हेगारवर निर्णय घ्यायला इतका वेळ लागतो कशाला? काय रुपयाचा टॅक्स भरता का? ते सगळं तर फ्री आहे त्यांना. सगळं नाही राहायचं, नगरपालिका जागेत, शासनाच्या जागेत राहायचं, गुन्हेगारी करायची, लोकांना मारायचं, रुपयाचा टॅक्स भरायचा नाही, लाखो रुपये आम्ही भरायचे, व्यापाऱ्यांनी टॅक्स भरायचे, लाखो रुपये टॅक्स भरतो आम्ही. तर ह्या गोष्टीचा अर्थ एकच आहे की बाबा आमची तळतळ, आमचा मुलगा गेलेला आहे. आमची प्रशासनाला, मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला ही विनंती की आम्हाला सगळीच गुन्हेगारीवर मोका लावावं. ही जी गुन्हेगारी उपटून काढावी गावातून. श्रीरामपूर हा गुन्हेगार मुक्त झाला पाहिजे, हा उद्देश आहे आमचा. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.